हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे क्षितिज कोकरे व्लॉग्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ व्लॉगिंग. तर नमस्कार मित्रांनो, आज ब्लॉग करण्याचं विशेष कारण म्हणजे आपण जात आहोत रत्नागिरीला. तर थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल, टायटल तुम्ही वाचला असेल. तर हा प्रवास आपला कसा होणार आहे, काय होणार आहे, आपण काय काय करणार आहे ते या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहेत. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो स्टे ट्यून, बाय गाईज. तर आपण आलेलो आहोत आत्ता CNG टाकण्यासाठी आणि CNG टाकण्यासाठी भरपूर गर्दी असते आणि बघू शकता गर्दी. तर CNG टाकून आपण निघणार आहोत लगेच, कारण खूप उशीर झालेला आहे. 10चा टायमिंग होता, 10:30 वाजलेला आहे तिथंच. आणि मॅक्झिमम 350 किलोमीटर आपल्याला पार पडायचं आहे. सो उशीर झालेला नमस्कार आणि चालू करत आहे ब्लॉगिंगची सुरुवात. चला तर मग आपण निघालो आहोत डायरेक्ट चिपळूण. कुठे निघालो? चिपळूण. आणि सध्या आम्ही आहे इथं तामिनी घाटामध्ये. आता तामिनी चालू झालाय. अतिशय सुंदर असा घाट आहे आणि या दिवसामध्ये जरा नाही दिसत सुंदर. जरा पावसाळा असला ना तर गजब बेइज्जती. गजब बेइज्जती. दुरुळा फुफुटा रिंगण फिंगण चट. डेंजर घाट. इट इज व्हेरी डेंजरस घाट अँड इट इज व्हेरी डेंजरस. डॉक्टर इज गाडी इन डॉक्टर इज गाडी इन भगाईंग अँड डॉक्टर इन पळी यू. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असा घाट आत्ता प्रारंभ झालेला आहे आणि अजून 15 ते 20 किलोमीटर घाट आहे असण्याची दाट शक्यता आहे. आणि सध्या पावसाचं वातावरण बी नाही, त्यामुळं काही हिरवळ दिसत नाही. सगळं पिवळं दिसतंय. हिरवळ आता नाहीये. हिरवळ लालपरी. वा टिली वा. कमी आहे घाटामध्ये आज. तरी खूप भारी वाटतंय आणि खूप मजा येते आणि प्रसन्न आणि म्हणजे काय असं राळा फुफुटा धिंगण फिंगण सगळं एक. आणि आपल्या पुढे जी वॅगनर चलत आहे. जी वॅगनर तुम्हाला बघायची असेल तर जी वॅगनर. आणि युट्यूबला बी नाव टाकू शकता वॅगनर सॉन्ग. एकदम नंबर 1 गाणं आहे. श्वेता, जर तू हा ब्लॉग बघत असशील तर पूर्ण बघ, कारण आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. तू आली नाहीस त्याला आम्ही काय करू शकत नाही. तुला चल म्हणलं पण तू आली नाहीस. तुला पर्सनल असं काम होतं त्यामुळे तू आली नाहीस. त्यामुळे आता तू तुझ्या सॉन्ग बघ आहोत आणि 2 मिनिटं आम्ही मौन पाडत आहोत. आणि गाडीवाल्यानं आता गाडी बाजूला दाबली आहे. हे बघा, सर्वांना ट्रॅफिक हे बघा कहाँ से आ जाते है ऐसे. गजब बेइज्जती है यार. गजब बेइज्जती. असंभव है ये, असंभव है. जर तुम्हाला गाडी थांबवायची असेल हा. तर पार्किंग लाईट लावून साईडला गाडी घेऊ शकता. Yes. You You are right. Yes. Yeah, I know. Yeah. गजब बेइज्जती.
यस यस यस. असं ओव्हरटेक करायची गरज नाहीये. ओके या. ओव्हरटेक नाही करत आपण वॅगनरच्या पुढे कशी जातो? जी वॅगनर आहे. जी वॅगनरला कोणीच ओव्हरटेक करू शकत नाही. हे आमचा आदित्य म्हणजे आदित्य रणदिवे म्हणजे एक्सरे टेक्निशियन. आणि हे आमचे डॉक्टर आणि आमच्या नर्स म्हणजेच सिस्टर म्हणजे नर्स त्या. हा. सारोळे गाव. आणि जे काम कर आणि गाडी चालवते ते आणि हे सांगते की गाडी अशी चालवा म्हणून. आणि चूप म्हणजे आणि चूप. चूप 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 आणि आता चाललेली आहे ती घरात. असे आणि हे आमचे असे हे कोकणचे साधे बुळे माणसं. काय तामिनी. बघा हे पाणी तर सगळं निळं निळं झालंय रो. कलर दिलाय का? कलर दिलाय वाटतं असं. कब हो गया ये? कब हुआ कब? ये कौन सी मीटिंग है जहाँ मुझे नहीं बुलाते? मला वाटतंय. त्यामुळे हा अतिशय सुंदर असं पाणी आहे. हे आणि बघा. बघा कशी हे लहानपणीची आठवण. जाण्यासाठी मेहनत शाळा- करतात. बघा बघा मुळशीचा डॅम आहे. मुळशी डॅम ना. Sorry, मुळशी मुळशी डॅम आहे. मुळशी गेली 50 किलोमीटर मागे गेली मुळशी. मुळशीचा डॅम अतिशय सुंदर असा नाही का? झिरो सिव्हिल सेन्स आहे. ये जीरो सिविल सेंस है भाई. इसमें कोई सेंस ही नहीं है. सेंसलेस है. आपण आलेलो आहोत निवे गावात. कोणतं आहे? निवे गाव. निवे गाव म्हणजे नवीन गाव. तामिनीतलं सुंदर असं गाव निवे गाव. सिविक सेंस है. इसमें कुछ सेंस ही नहीं. नहीं ये अभी ये देखो कौन सी गाडी आहे. है किती सुंदर आहे. काय ती झाडीन काय ते कोकणातले नुसते असे वाकडे तिकडे रस्ते एकदम आता फॅन्टास्टिक. हा करणार आहे कारण हा खूपच मला त्रास देतो आहे. तुला बघतो बाहेर. पूर्ण फॅमिली घेऊन चाललाय. मी हात लावणार आहे. ए तू हात लावू नको. बाय बाय गुड बाय गया अरे जिथं कोणी नसतं तिथं रोड असतो. हे तुला कसं कळणार नाही? कोकणातले साधे बोळे नाहीत. आता 2 मिनिटाखाली खूप मोठा जोक झाला. तर डॉक्टर काय म्हणते डायरेक्ट कोकणची माणसं काळी बोळी. काळी बोरी. क्या जोक मारा है यार. ये बात दिल्ली तक जानी चाहिए. ए, मनानं गोरी. नहीं ये तुम कुछ भी बोलो लेकिन ये बात दिल्ली ते नहीं ये बात दिल्ली तक जानी चाहिए. तुमच्याकडची नाहीत का? तो सुंदर असे दिसतात हे. कोकणची माणसं खरंच साधी बुडे असतात बरं का? हा, आणि- बरेच असे. आणि ह्या रोडला गाडी चढत नाहीये. खूप ये देखो देखो ना काय. देखो ना क्या है ये क्या है झिरो सिव्हिल सेन्स. झिरो. गाडी रुकाने का नाही. अशा घाटात मित्रांनो गाडी थांबवत नका जाऊ. हम्म. कारण आणि तुम्हाला ते पण पॉईंट दाखवणार आहे मी आता. तिथे थार पलटी झालेली हा. पॉईंट तुम्हाला दाखवतो. तुम्ही लवकरच आपण त्या पॉइंटला जाणार आहेत. त्या पॉईंटला तरी- थांबाल पण थोडस हा वॉटर इंटेक ब्रेक म्हणायचं. Yes, वॉटर इंटेक yes. ब्रेक साठी तर चला. पॉईंट बघूया. आणि घाटामध्ये गाडी चालवत असताना घ्यावायची काळजी हे तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो मी. काळजी क्रमांक 1, गाडी चालवत असताना समोरच लक्ष राहावं. इकडे तिकडे लक्ष नको. कारण आपण घाट चालवत असताना काय करतो घाटा इकडलं तिकडलं बघण्यात, ग्रीनरी बघण्यात किंवा मग निसर्ग बघण्यात आपण बघत असल्यामुळे पुढे काय आहे हे कळत नाही आपल्याला. टर्न अतिशय एकदम टर्न येतं आणि त्यामुळे गाडी कोलॅप्स होऊ शकते. त्यामुळे स्टेअरिंगवर लक्ष राहू द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाण्याचा आवाज. त्यामुळे आपल्याला काय होतं पुढून गाडी येणारी किंवा गाण्यामध्ये बेधुंद होऊन आपण गाडी चालवत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे मद्यपान करून गाडी चालवू नये. चौथी गोष्ट म्हणजे शेजाऱ्याच्या हातात स्टिअरिंग देऊ नये. शेजाऱ्याच्या हातात कधी स्टेअरिंग देऊ नये. अशा बरेच काही गोष्टी आहेत जे अपघातास कारणीभूत असतात. त्यामुळे अशी काळजी. आणि रात्रीचं टाळा. गाडी चालणं रात्रीचं टाळा. आणि असं घाटामध्ये उभा राहायचं नाही सोन्याच्या चेन घालून. आणि 5वी गोष्ट म्हणजे ह्या असं घाटामध्ये गाडी थांबवणे. गाडी थांबवल्यामुळं ओव्हरटेक करायला येत नाही. आणि अतिशय रस्ते एकदम छोटे छोटे असल्यामुळं रोगदायी रस्ता आहे. रोगदाई. वा लगेच वा. घरी आपली फॅमिली पण वाट बघत असते. त्यामुळे सावकाश चालवा. स्टेट येऊन तरी आपण त्या पॉईंटला थांबूया. चला. तर मित्रांनो आता आपण थांबलेलो आहोत वॉटर इंटेक ब्रेकला. वॉटर इंटेक ब्रेकसाठी तब्बल 100 किलोमीटरचा रन टाकून आपण थांबलेलो आहोत वॉटर इंटेक ब्रेकला. तसं आहे बोला ना तुम्ही काहीतरी. कुठं जायला तुम्ही आजकाल?
आम्ही आता सध्या चालू आहोत रत्नागिरीला. आता सध्या आम्ही जाणार लोट्यामध्ये, त्याच्यानंतर चिपळूणला, आणि चिपळूणनंतर आमचा दौरा असणार रत्नागिरीला. रत्नागिरीमध्ये 2 ते 3 दिवसाचा वर्क प्लेस नाही सांगणे का? नाही, ऐकून तरी घ्या ना. रत्नागिरीमध्ये 2-3 दिवसाचा फिरण्याचा प्लॅनिंग आहे आमचा. आणि त्यानंतर मग बघू पुढे गोवा वगैरे असेल तर जाऊया. हे बघा गोवा आहे फक्त जायचंय आपल्याला. गोवा तर जाऊया. गोवा तिथं गोवा गोव्याच्या जागेवर आहे. तर थोडासा आता आपण थंड वगैरे काहीतरी पिऊया आणि निघूया आपल्या पुढील प्रवासाला. हा. मावशी काय आहे नाश्त्याला? नाश्त्याला काय मावशी नाश्त्याला काय? गजब बेइज्जती. हा? तो काय काय नाश्त्याला? पैसा कोकणच्या मावशी. स्प्राईट मध्ये मीठ टाकण्याचा परिणाम झाला. काय केलं त्यानं? काय केलं? स्प्राईट मध्ये लिंबू आणि मीठ मिक्स केलं. फाउंटेन छान लागलं ना, मस्त लागलं. तर नवीन एक एक्सपेरिमेंट टाकलेला आहे भावानं स्प्राईट मध्ये लिंबू टाकला. आणि भाऊ भर उन्हामध्ये दुपारी चहा आणि बिस्किट खात आहे, जे की आम्ही माकडासाठी आणले होते. फक्त शेपूट नाही. माकडचं फक्त शेपूट नाही. शेपूट पण आहे त्याला मागून. दाखवू का शेपूट? ये साला ये साला असलेले. तो नाही बाबा. तर हॅलो गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहोत कुठे रे? महाडच्या पुढे. तर कमीत कमी 150 ते 160 अंतर किलोमीटर पार केलेलं आहे. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत महाड, रायगड. आणि गेटिंग टायर्ड, आमचा भाऊ टायर्ड झालेला आहे. आणि आता गणेशरावांनं गाडीची पुढली मोहीम पार पाडलेली आहे, नाही का? जेवणाचा ब्रेक झाला. जेवणाचा ब्रेक करून आम्ही निघालेलो होतो. आता बोल ना काहीतरी, बोल ना. चॅटिंग करण्याचा टाइम वेस्ट आहे भाऊचा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तर आम्ही आता कुठं तर आपण सध्या महाडमध्ये पोहोचलेलो आहेत. आणि एक थोड्या वेळामध्ये 4-4:30 पर्यंत आम्ही याला पोहोचू. चिपळूण नाही, रत्नागिरी. हा नाही, रत्नागिरीत आपल्या जिथे आहे, जिथे काम आहे मी ते तुम्हाला सांगू शकत. तांबोडे ब्रिज मी करतो. तर हॅलो गाईज, आत्ता आपण आलेलो आहेत खेड लोटे चिपळूण MIDC मध्ये. आणि थोडासा ब्रेक घेतलेला आहे. भरपूर असं स्ट्रगलिंग झालेलं आहे गाडी चालवून. मी थोडी चालवली, गणेशनं थोडी चालवली. आणि आत्ता थोडंसं चिपळूणमध्ये थांबून मग आम्हाला पुढे रत्नागिरीला जायचं आहे. सो लेट्स सी कंटिन्युअस. म्हणजे आता 230 to 40 किलोमीटर झालेलं आहे रनिंग पूर्ण. आणि आत्ता सध्या आम्ही लोटेमध्ये थोडंसं इथं काम आहे. हे काम आटपून आम्ही जाणार आहेत ह्याला रत्नागिरीला. आणि मग तिथून मग आपण बघूया. तर आपण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हे कसं बघते. सो छोटासा एक ब्रेक घेतलेला आहे. सो तर गाईज ह्याला बघा, हा 1 नंबरचा आहे. आणि
हा पण 1 नंबरचा आहे आणि मी पण 2 नंबरचा आहे. सुशिक्षित. मी 1 नंबर, हे 2 नंबर. तर मित्रांनो, आम्ही हुशार माणसाबद्दल असं बोलत होतो की 1 नंबरचा हुशार आहे आणि हा 2 नंबरचा हुशार आहे आणि मी 3 नंबरचा हुशार आहे. अशा प्रकारे आपण कुठे आलेलो होतो आता? ते चिपळूण क्रॉस केलेला आहे आणि चिपळूण खातवाडी. क्रॉस केलं. खातवाडी का? खातवाडी, सावडे खातवाडी. तर इथं आलेलो आहोत. हे कुठलं तरी गाव आहे, मस्त गाव आहे. या गावात आलेलो आहे. रत्नागिरी अजून दाखवत आहे 71 किलोमीटर. अजून 1.5 मतलब लगभग 2 घंटे अजून लागणार आहेत. सो लेट्स सी. आणि गेल्या गेल्या बीचवर जायचं असं म्हणत आहेत. कोण? आदित्य. रणदिवे. बघूया आता बीचवर जायचं कसं होतंय, काय नाही, किंवा नाही होत, किंवा रात्री जर खूप लेट झाला तरी पण आम्ही बीचवर जाणार. त्याच्यामुळे सगळं आणि सगळं टाकले ते. काही जरी केलं तरी ते टाकणारच येईल. त्यामुळे नको आहे काय आता. वेलकम टू लद्दाख. तर गाईज, आम्ही पोहोचलो आहोत आत्ता रत्नागिरीमध्ये आणि खूप ट्रॅव्हलिंग झालं आज. 300-350 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून गणेशराव आणि मी दोघांनी गाडी चालवली आणि मग आम्ही फायनली इथं पोहोचलेलो आहोत. सो खूप सारा मज्जा एन्जॉय करत आलेलो आहोत. जेवण दुपारचं केलं आणि नंतर मग आत्ता पोहोचलेलो आहोत. आता CNGसाठी लाईन आहे, भरपूर लाईन आहे इकडे CNGसाठी. CNG भरून मग आम्ही भेटूया रूमवर डायरेक्ट. रूम इथून जवळच आहे, त्यासाठी म्हटलं एकदा CNG भरला म्हणजे रूमवर जाता येईल. रूमवर जाऊ आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो रूम आमची. ठीक आहे. सो बघूया काय खायला भेटते का. आता गणेशरावला गाडीत बसवलं आहे CNGसाठी. एका पंपावर लिटरली 20 ते 30 गाड्या आहेत. तेवढ्या असतील ना? बरं, एवढ्या गाड्या बघितल्या. कुठल्या? त्या ह्याच्यावर आता नाही का लागत. समोर इथे आपला एरिया सोडला ना सगळीकडे गर्दी असते. आपला एरिया कंटिन्यू पंप आहेत. ते किती रोडला आहेत आपल्या. बाकी तिकडे हिंजवडी साईडला एका गर्दी एवढीच गर्दी असते सेम महानगरच्या. सो गेटिंग टायर्ड. सो तुला एक सांगायचे, आज एवढ्या वॅगनर दिसल्यात. तिथे ऍक्सिडेंट झालेली वॅगनर गाडीची. हे म्हणते ही पण वॅगनरच आहे का? ही वॅगनर आहे म्हणून मी ओळखत नव्हती. एवढी हे झाली. हॅलो, गाड्या दिसल्या असतील आज वॅगनर. नुसत्या वॅगनर रोड अशी 1 मिनिटाच्या आत गाडी जात होती. तर कुठं जेवण करणार आता काय हॉटेल पहिल्यासारखं. वॅगनरचा क्रेज लय आहे मित्रांनो. त्या साईडला कोकणात वॅगनरला लागलेले. गाइज 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 ये देखो गाइज, लड़की का चक्कर गाइज, लड़की का चक्कर, लड़की का चक्कर है. तर फायनली आम्ही रूमवर आलेलो आहोत आणि बॅग्स घेत आहेत. तर माझी बॅग घे फक्त. बॅग तुमची आहे काय? माझी काय पुढे चप्पल पुढे. हे बघा मित्रांनो, आल्या आल्या मस्तीच चालू झाली. तर असा आहे रूम आमची. वॉशरूम. हे